व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार. आणि व्यवसायानं प्लॅस्टिक पण मनानं एकदम सजीव आणि हिरवेगार असणाऱ्या सगळ्या मित्रांना नमस्कार. खूप मोठी गोष्ट आज आपल्या सगळ्यांसाठी आहे की एवढं मोठं एक्झिबिशन हे आपल्या पुण्यामध्ये होतंय. मी अनिल नाईक जे प्लास्टो 25चे प्रेसिडेंट आहेत, मी आणि अनिल नाईक एका बेंचवर एका कॉलेजमध्ये NCC मध्ये एकत्र, म्हणजे खूप केस असलेले अनिल नाईक मला माहिती आहे. पण काय बहुधा माणसं जशी मोठी होत जातात आणि ती त्यांची केस, म्हणजे त्यामुळं म्हटलं आमच्या वाट्याला काय बहुधा ही श्रीमंती येत नाही, केसच डोक्यावर जास्त आहेत. पण अनिल नाईक यांनी श्रीमंती सामाजिक क्षेत्रात पण जपली आणि त्यांच्या व्यवसायात पण. खूप जवळचा मित्र, म्हणजे तासन तास एकत्र फिरलेलो. त्याची ती 2 व्हीलर, त्याच्यावर मी, तो आणि सतीश, काय म्हणजे तो अनिल नाईक आज एवढं मोठं एक्झिबिशन करतो. त्या एक्झिबिशनमध्ये आमचा रमेश परदेशी पिट्याभाई, जो प्लास्टिक व्यवसायाशी गेले 40 वर्ष संबंधित आहे, म्हणजे त्याच्या वडिलांचा व्यवसाय. तर असे 2 मित्र या व्यवसायात होते. प्लास्टो इंडिया तर सगळं मी अटेंड केलं होतं, पण मला ते ज्यावेळी चायना प्लास असं काहीतरी घडतंय असं कळलं. अनिलला म्हटलं मला ते पाहायचंय. माझंही धर्मवीर 2चं शूटिंग करून मी जरा भांजाळलेलोच होतो सगळा, आणि तो पिक्चर त्याचं बर्डन माझ्यावर खूप होतं त्या काळामध्ये, म्हणजे रिलीज व्हायच्या आधी. तर त्याला म्हटलं बाबा मला जरा तू ब्रेक, आणि मला ते पाहायचंय काय भव्यता आहे. मी अनिल बरोबर गेलो. आमचे इथले अनेक मित्र सगळे, मी खूप धमाल केली त्या सगळ्या मित्रांबरोबर तिकडं. माझ्यावर विश्वास ठेवा, मी चायना प्लासला गेलो, मी तिथली भव्यता पाहिली. म्हणजे आत्ता आपल्या माननीय केंद्रीय मंत्र्यांनी जो उल्लेख केला तो उगाच नाही केलेला. आम्ही अनिल त्याच्याशी मागचे 15-20 दिवस संपर्कात आहे. आम्ही भंडावून सोडले त्याला की मी जे पाहून आलो की इथं आहेत ना व्यावसायिक आहेत, एवढे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांची स्वप्न मोठी आहेत. रिलायन्स पासून सगळ्या कंपन्या आहेत. आमचे प्राजचे सर इथे, बाय द वे माझं MBA पेरिशेबल प्रोडक्टमध्ये झाले असल्यामुळे मी प्राजमध्ये 3 वर्ष नोकरी केलेली आहे ॲज अ मटेरियल मॅनेजर. आणि त्यामुळं प्रमोद चौधरी सरांकडं, परिमल मॅडम त्यावेळी ॲग्रोचं बघायच्या, त्यांच्याकडं त्यांच्या हाताखाली मी 3 वर्ष नोकरी केलेली आहे रीतसर. आणि आज त्याच कंपनीचा मला प्रमोद चौधरी सरांनी ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे मागचे 2 वर्ष. तर ते सुद्धा इथं आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हा दुग्ध शर्करा योग आहे. त्यामुळं आपण सगळे मिळून प्रयत्न करू. तसा आमचा या क्षेत्राशी अनिल नाईक किंवा रमेश परदेशी पिट्याबाई सोडले तर तसा संबंध नाहीये. पण आस्था ही एक आहे की ते जे भव्य स्वरूप पाहिलं तिथं चायना प्लासला, म्हणजे कित्येकदा लोकांना वाटतं अरे हे चायना फिरून येतील, गेलाय मित्राबरोबर. मी सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या चायना प्लासमध्येच असायचो. एकही तिथली मशिनरी नाही जी मी पाहिली नाही. तिथले प्रत्येक गोष्टीचं हे व्यापक स्वरूप, आणि ती व्यापकता पुण्याच्या मैदानावरती 8 ते 11 जानेवारीला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या स्वप्नांना सलाम की तुम्ही सगळेजण मिळून एवढं मोठी हे पूर्ण करताय स्वप्न. अनिल सतत त्याच्यावरच बोलत असायचा. मी काय, सतीश काय, आमचा सतीश करंजकर, ब्रिंटन्स अँड कार्पेट नावाची जी कंपनी आहे देशातली सगळ्यात मोठी, सगळ्या एअरपोर्ट्सला त्यांचं कार्पेट असतं, तो सुद्धा HR मधला दादा मानला जातो. HR असोसिएशनचा तो वन ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबर आहे. त्यांनी ह्याच्यात इंटरेस्ट घेतला. तो अनिल बरोबर मला काय करता येईल, HR लेवल मी तुला काय देऊ. रमेशनी, बाकी आज जो केंद्रीय मंत्री इथं आले ते म्हणजे आमचे मित्र असले तरी ते आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळं रमेश परदेशीनी म्हणजे पिट्यानी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी शेवटी त्याला आणलं. आणि त्याने जो जाताना शब्द दिलाय त्याचा पाठपुरावा करणं ही आमची जबाबदारी आहे आता. आणि अनिलसाठी तो काही करेल, कारण
जशी आम्ही एकत्र आहोत तसं मुरली अण्णा सुद्धा त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून आमची 20-25 वर्षांची मैत्री आहे. आज त्याला खूप मोठं नाव आहे, कदाचित काही होऊ शकतं, इतकं ते मोठं नाव होऊ शकतं. हा तर आपण सगळे, तो आपल्या पाठीशी असेल, 8 ते 11 मध्ये येईलच. आणि त्याच्याबरोबर या व्यवसायाशी संबंधित आणि जे मिनिस्ट्री असतील या व्यवसायाशी संबंधित, म्हणजे माझा काही तसा डायरेक्ट राजकारणाशी संबंध नाही, पण मी ओळखतो त्यातल्या बऱ्याच लोकांना. विशेष करून आमचे शिंदे साहेब हे खूप जवळचे असल्यामुळे आम्ही प्रयत्न करू की त्या व्यवसायाशी संबंधित ज्या मिनिस्ट्री आहेत त्याच्याशी जे IAS ऑफिसर असतात, ज्यांच्या अंडर ते डिसिजन मेकिंग पॉवर असतात, आम्ही त्या सगळ्यांना 8 ते 11ला आणण्याचा 100% प्रयत्न असेल, ह्याच्यात शंका नाही. एक म्हणजे भावना एकच, जर मित्रांनी एवढं मोठं स्वप्न पाहिलंय तर त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचे जे स्वप्न आहेत, कारण खूप छोट्या छोट्या गावातनं आलेले व्यावसायिक होते तिकडं चायना प्लासला, आणि इतक्या छोट्या छोट्या गावातनं येऊन आज तुम्ही इथं बसलेला प्रत्येक जण मला माहिती आहे कशाचा धनी आहे. खूप शून्यातनं तुम्ही तुमचं जग निर्माण केलंय या प्रत्येक खुर्चीवर, म्हणून तुम्ही इथं बसलेले आहात. कारण इथला कुणीच असं नाही की आयतं पडलंय एकदम आपण मोठे आला. प्रत्येक जणानं शून्यातून उभं केलेले आहे. प्रत्येकाचा प्रवास 2 व्हीलरवरती ते तुमच्या काय ते प्लॅस्टिकचं हे ते सामान नेण्यापासून झालेला असणार हे मला माहिती आहे. तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं अनिल नाईकनी, झोड सरांनी आणि इथं जे भीष्म पितामह बसलेत, कुंभोजकर सर, यांचं काय स्वप्न असेल, या माणसांनी जेव्हा सुरू केलं असेल हे, त्यांचं जे स्वप्न असेल ना, त्या स्वप्नाचं कदाचित पहिली पायरी तुम्हाला या अधिवेशनाच्या 3 दिवसात पाहायला मिळेल. हे मी माझ्या मित्राच्या वतीनं शब्द देतो. आणि आम्ही सेलिब्रिटी वगैरे ते सगळं बाजूला ठेवून आम्ही 3 दिवस अनिलच्या मदतीला तिथं राबणार आणि तिथं उभे राहणार, हा आमचा शब्द आहे. कारण मैत्री ती त्याशिवाय ती सफल होत नाही. माझे जे चायनाला जे माझे मित्र होते त्या सगळ्यांचे जे स्टॉल असतील ते असेल, असं समजा मी ऑफिशियली प्राग इंडस्ट्रीचा ब्रँड अँबॅसिडर आहे, पण असं समजा मी तुमचा पण आहे प्रत्येकाचा, आणि तिथं मी तुमच्या बरोबर तिथं उभा असेल. आणि खूप मोठं स्वप्न कुंभोजकर साहेबांनी पाहिलेलं, झोड सरांनी इथपर्यंत आणलेलं, आज तू पुढे नेतोयस. तुला खूप शुभेच्छा. तुमच्या संपूर्ण प्लास्टो 25ला माझ्याकडनं एक कलाकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून अगदी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.